अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। सर्वात प्रथम मी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी भरगच्च असं प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला 2 दिवसीय शेड्यूल मधून मोठं वेळ आपल्याला दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने, नांदेड दक्षिणच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने आपले प्रेरणा स्त्रोत आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांचे मी आभार व्यक्त करतो की ताई, आपण भरगच्च कार्यक्रम असतानाही आम्हाला 1.5-2 तास झालं तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे। त्यासाठी आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या वतीने आपले आभार व्यक्त करत आहोत। मंचावर उपस्थित आदरणीय भंतेजी, मंचावर उपस्थित आमच्या राज्याचे उपाध्यक्ष व नांदेडचे निरीक्षक सर्वजित बनसोडेजी, मंचावर उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष व निवडणूक समितीचे सदस्य गोविंद दळवीजी, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे महासचिव श्यामभाऊ कांबळेजी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोलेजी, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष निरंजना ताईजी, महानगराध्यक्ष विठ्ठल भाऊ, तालुका अध्यक्ष गजभारेजी, सम्यकचे राज्याचे प्रवक्ते कैलास वाघमारे, युवा आघाडीचे राज्याचे सदस्य अक्षय बनसोडेजी आणि सर्व मंचावर उपस्थित व समोर असलेले माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते मंडळी, बंधूंनो, युवकांनो आणि मायमाऊलींनो, सगळ्यांना क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम। सर्वात प्रथम मी या कार्यक्रमासाठी आयत्या वेळेला सूचना मिळूनही काल संध्याकाळी सूचना मिळाली तरी आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल जे आले, जे इथं येऊन भेटलेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की फक्त काही तासापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमाला सुद्धा काल संध्याकाळी नव्हे तर उशिरा रात्री तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला मेसेज आलेला असताना सुद्धा तुम्ही इतक्या लवकर इथे येऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्या सगळ्यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो। अनेक लोक, अनेक मान्यवर, अनेक पदाधिकारी नांदेड जिल्ह्याचे ज्यांना आज या उद्घाटनाला बोलवणं आवश्यक होतं, गरजेचं होतं, किंबहुना त्यांना निमंत्रण दिल्याशिवाय आपला कार्यक्रम होऊ शकत नाही, असे अनेक मान्यवरांपर्यंत आपण निमंत्रण पोहोचू शकलो नाही। याचं कारण असं आहे की आपण सदरील सभागृह, मध्यवर्ती कार्यालय आणि आपलं जे हाताईचं ऑफिस आहे हे आपण बनवलं, सजवलं, कामही चालू केलं, परंतु त्याचं औपचारिक उद्घाटन करायचं राहून गेलं होतं। कारण त्यासाठी असा योग जुळून आला नव्हता की त्याचं उद्घाटन करावं। आणि परवाच्या दिवशी आदरणीय ताईचं 2 दिवसीय प्रशिक्षणाचं शेड्यूल नक्की झालं होतं आणि तिथं इतर कार्यकर्त्यांचा त्रास होणे, फक्त ट्रेनिंग वाल्या लोकांनाच ती माहिती देण्यात आली होती, म्हणून ते सार्वजनिक आम्ही कुठं जाहीर केलेलं नव्हतं। अशा कार्यक्रमामध्ये टाइम टू टाइम शेड्यूल असताना काल संध्याकाळी आम्ही ताईंना विनंती केली की ताई, काल तुमचं सत्र झाल्यानंतर एक सत्राचा कार्ड तुम्ही आम्हाला दिलात तर आपल्या 2 कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे आणि आदरणीय ताईंनी आपली विनंतीला मान्य करून ते वेळ दिली आणि काल संध्याकाळी नियोजन केलं आणि आज आपण हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। म्हणून जिल्ह्यातल्या सर्व समाज घटकातल्या मान्यवरांना मी या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो की पूर्व नियोजित नसल्यामुळं, एकदम आयत्या वेळेला ठरल्यामुळं तुमच्यापर्यंत आम्ही सन्मानानं निमंत्रण पोहोचू शकले नसल्यामुळं, तुम्हाला सूचना न मिळाल्यामुळं तुम्ही जरी या कार्यक्रमाला येऊ शकले नाही तरी तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य असंच आमच्या सोबत राहू द्या। पुढच्या कार्यक्रमांमध्ये उरलेली कसर भरून काढून त्यांना सहभागी करून घेतले जाईल अशी मी त्यांना विनंती करतो, जाहीर आवाहन करतो। या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयाचा आपण मध्यवर्ती कार्यालय बनवलेलं आहे। नांदेड शहराला जोडणारी गोदावरी नदी या सिडको, हडको आणि ग्रामीण एकीकडं तर शहर, जुनं शहर एकीकडं, या पद्धतीनं गोदावरी नदीनं या नांदेड जिल्ह्यातल्या नवीन वसाहतीला, ग्रामीण वसाहतीला, जुन्या शहराला, नवीन शहराला जोडण्याचं काम या गोदावरीनं केलेलं आहे। मग या 2 वेगवेगळ्या प्रवाहांना जोडण्याचं काम जर नदी करत असेल तर आपलं मध्यवर्ती कार्यालय सुद्धा नदीच्या कडेला राहिलं पाहिजे। म्हणून जिल्ह्यामध्ये मी वारंवार सांगतो की हरिहरराव सोनवणे नावाचा बौद्धाचा पहिला खासदार होऊन गेलेला आहे। त्या बौद्धाच्या खासदाराला नांदेडच्या हिंदूंनी पण मतदान दिलं, नांदेडच्या मुसलमानांनी पण मतदान दिलेलं आहे। या नांदेडमध्ये व्हीडी
दिलेला आहे। धर्म जात बघून नांदेडचं राजकारण विभागलं जात नाही, हे नांदेडच्या राजकारणाची संस्कृती आहे। परंतु मधल्या काळामध्ये धर्म जातीच्या नावानं, जाती नव्हे तर पोट जातीच्या नावानं विघटन विभागणी करून आपल्यामध्ये फोडो आणि राज करोचं काम करणाऱ्या एका शिवाजीनगरच्या घराण्यानं नांदेड जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला पट्टा लावण्याचं काम केलं होतं। ते आपल्याला पुसून काढायचं आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि विचाराचे वारसदार आहेत। छत्रपती शिवरायाच्या वारसदाराला भेटताना आदरणीय बाळासाहेबांनी एक वाक्य बोललं होतं, एक अपेक्षा व्यक्त केली होती की महाराष्ट्राच्या राजकारणाला आलेलं शिडेपण घालवायचं असेल तर सर्व समाजाला सोबत यावं लागणार आहे। तेच वाक्य आदरणीय साहेबाचं नांदेडच्या राजकारणावर लागू होतो। म्हणून आपलं नांदेड सर्व समाज घटकामधून स्वागत होतो। आज आपण बघत आहोत पैगंबर साहेबाचा अवमान करण्याची स्पर्धा जणू लागलेली आहे। या पक्षातला माणूस बोलतो, त्या पक्षातला माणूस बोलतो आणि मला हिंदू समाजाला विचारायचं आहे की आज ज्यांना साधू संत महाराज या पद्धतीच्या उपाधी दिलेल्या आहेत, आज ज्यांच्या अंगावर भगवा अस्त्र वस्त्र धारण केलेले आहेत, अशांना हिंदू समाजाचे धर्मगुरू म्हणून प्रचिती मिळालेली आहे।
आणि जे एखाद्या धर्माचा गुरु बनतो, एखाद्या धर्माचा प्रचारक बनतो, एखाद्या धर्माचा प्रचारक बनतो, तर त्याच्यावर जबाबदारी राहते स्वतःच्या धर्माचा प्रचार करताना भारतातल्या इतर धर्म संस्कृतीचा आदर बाळगला पाहिजे, सन्मान बाळगला पाहिजे, कारण ते संविधानाला अपेक्षित आहे. परंतु जर एखाद्या धर्माचा प्रचारक, एखाद्या धर्माचा धर्मगुरू इतर धर्माचा अवमान करत असेल, तर तो कोणत्याही धर्माचा प्रचारक नाही, तर तो त्या धर्माचा मारक असतो. आणि असे धर्माला मारक असलेले लोक जर इतर धर्माच्या महामानवांना, प्रेषितांचा अवमान करत असतील, तर हे हजारो वर्षाच्या हिंदू संस्कृतीला, संतांच्या संस्कृतीला, बहुजनवादी हिंदुत्वाच्या संस्कृतीला शोभणारा नाही आहे. म्हणून आता पैगंबर साहेबाचा अवमान झाला तर एकट्या मुसलमानांची नव्हे, तर या संविधानाला मानणाऱ्या सर्व संविधानवाद्यांना अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून भांडायची गरज आहे. आणि मला खात्री आहे इतर समाज घटकाचं काय होईल माहित नाही, परंतु वंचित बहुजना घटकामधल्या संविधानाला मानणारा मोठा वर्ग पैगंबर साहेबाचा अवमान खपवून घेणार नाही. तो बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची मी खात्री देतो. सर्व समाजाचा सन्मान झाला पाहिजे, सर्व धर्म जाती संस्कृतीचा सन्मान झाला पाहिजे, कारण बाबासाहेबांच्या संविधानानं सर्व धर्म समाजाच्या भावनांचं रक्षण करण्याची खात्री दिलेली आहे. आणि संविधानानं दिलेलं जे आपल्याला दावेदारी संविधानाची, जे बाबासाहेबांच्या संविधानानं लोकांना दावेदारी दिलेली आहे की आम्ही तुमच्या आस्थेचं, धर्माचं रक्षण करू, तर ते करून घेण्याची जबाबदारी सर्व संविधान प्रेमींची आहे. म्हणून आपण सगळे संविधानवादी आहोत. आंबेडकरवादी म्हणजे कोण? तर एका मोठ्या साहित्यिकानं सांगितलं, आंबेडकरवादाची सोपी व्याख्या आहे, जे संविधानवादी ते आंबेडकरवादी. म्हणून आपण सगळे संविधानवादी आहोत, आपण सगळे आंबेडकरवादी आहोत. म्हणून कोणत्याही धर्माच्या महामानवाचा अवमान सहन करणार नाही. आणि यासाठी फक्त रस्त्यावर लढून जमणार नाही, तर सभागृहामध्ये जाऊन याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे पैगंबर बिल प्रस्तुत केलेलं आहे, त्या पैगंबर बिलला लागू करण्यासाठी संसद असो की असेंब्ली असो, विधानसभा, विधान भवन असो की पार्लिमेंटचे राज्यसभा, लोकसभा असो, ते सभागृह हादरून ठेवणारा प्रतिनिधी आपल्याला निवडून आणावा लागणार आहे, तरच या संविधानाचं रक्षण होणार आहे. मी इथं जास्त वेळ घेत नाही. या नांदेड जिल्हा एकेकाळी निजामाच्या काळामध्ये हे औद्योगिक राजधानी होती. नांदेड औद्योगिक राजधानी होती. अख्ख्या निजामाच्या काळामधल्या सगळ्यात जास्त उद्योग असलेला केंद्र असलेल्या नांदेड आज औद्योगिक नाही तर बेरोजगारांची राजधानी झालेली आहे. डिग्री PG केलेल्या लोकांना सुद्धा ऑटो रिक्षा चालवावा लागतो, भाजीपाल्याचा गाळा लावावा लागतो, बांधकाम मजूर म्हणून काम करावं लागतो. म्हणून या बेरोजगारीचं गड बनलेल्या नांदेडला पुन्हा एकदा औद्योगिक केंद्र बनवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सभागृहाला हादरून फक्त वंचितचा आमदार करू शकतो. मला खात्री आहे आता भोला थापा देणाऱ्यांना बळी पडायचं नाही. इथं मान्यवर म्हणले, मुसलमानामध्ये जाऊन म्हणतात फारुकच्या सोबत बौद्धच नाही तो, आता फारुक सोबत दलितच नाही तो, आता फारुक सोबत ओबीसीत नाही तो, आता फारुक सोबत हिंदूत नाही तो, आणि हिंदू ओबीसी बौद्धामध्ये जाऊन म्हणतात फारुक सोबत मुसलमानच नाही तो. काय त्याच्या मागे जायचो? हे निव्वळ खोटारडे आहेत, हे आपले हित चिंतक नाहीत, म्हणून ते खरं बोलू शकत नाहीत. यांना भीती फारुकची आहे, यांना भीती वंचितची आहे, यांना भीती बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराची आहे, म्हणून दिशाभूल करण्याचं काम करतात. यांच्या दिशाभूलेला बळी पडायचं नाही. सर्व धर्म जातीचे होय, मुसलमानांचा पण मोठा